वडीगोद्रीमध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। अंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी अडवलं। वडीगोद्रीत मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। वडीगोद्रीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला। आताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। वडीगोद्रीमध्ये ओबीसी मराठा आंदोलक आमने सामने आलेले आहेत। अंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा बांधवांना पोलिसांनी अडवलं आणि वडीगोद्रीतच मराठा बांधवांकडून घोषणाबाजी सुरुवात करण्यात आली। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी नितेश महाजन आपल्या सोबत आहेत। नितेश, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि त्यांच्या प्रकृतीची ही खालावलेल्याची बातमी जेव्हा राज्यभर पसरली त्यामुळे राज्यभरातील मराठा आंदोलक आता अंतरवाली सराटीकडे येऊ लागलेले आहेत आणि अंतरवाली सराटीकडे जाताना वडीगोद्रीमध्ये बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत आणि या बॅरिकेडच्या बाजूला हाके यांचं उपोषण सुरू आहे। त्यामुळे पोलिसांनी जे आहे तर त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावल्यामुळे मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि त्यामुळेच एका बाजूला हाके यांचं उपोषण सुरू आहे, त्या ओबीसी बांधवांनी देखील घोषणाबाजी केली। त्यामुळे दोन्ही गट जे आहे ते आमने सामने आले। मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की जो तणाव निर्माण झाला होता तो निवळलेला आहे आणि पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेला आहे। मात्र या ओबीसी उपोषणकर्ते आणि मराठा आंदोलनकर्ते यांच्यामध्ये थोडेफार बाचाबाची यावेळेला झाली आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी देखील झालेली आहे। त्यामुळे काहीसा तणाव या ठिकाणी निर्माण झाला होता। मात्र पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त वाढवल्याने हा तणाव जो आहे तो आता निवळलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी नितेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।